आज तथाकथित ओबीसीचे जागतिक नेते छगनराव भुजबळ यांनी पावसाचं कारण देऊन बीडमध्ये होणारी सभा कॅन्सल झाली अशी एक मांडणी केली। पण छगनराव भुजबळ साहेबांना हे लक्षात आलं होतं की मराठवाड्यामध्ये मी किती जरी पाय आपटले तरी ओबीसी विरुद्ध मराठा विरुद्ध इतर असा काही प्रकार होण्याची शक्यता नाही आणि आपल्या सभेला लोक सुद्धा जमणार नाहीत असं छगनराव भुजबळ साहेबांना वाटल्यावर छगनराव भुजबळ साहेबांनी कारण देत चिखलभर गुडघा आहे, गुडघ्यावर चिखल आहे, पाणी आहे असं कारण देत भुजबळ साहेबांनी सभा कॅन्सल केली। अहो तुम्ही एखाद्या हॉलमध्ये जरी सभा घेतली असते ना तुमचा मेळावा तरी हॉल सुद्धा भरू शकला नसता। छगनराव भुजबळ साहेब उगाच स्वतःचं हास्य वाचवण्यासाठी तुम्ही आज माघार काय सन्मानजनक माघार घेतलेली आहे। हे सगळं ओबीसीच्या मराठ्यांच्या तिथल्या 12 बलुतेदारांना सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना कळालेलं आहे। मराठवाडा भुजबळ साहेब तुमच्यासारखे अनेक लोक आले आणि अनेक लोक जिरले पण आमची एकी तोडण्यामध्ये कुणीही यशस्वी झालेले नाही। तुम्ही तसा प्रयत्न भविष्यातही करू नका। छगनराव भुजबळ साहेबांना जर खऱ्याच अर्थानं काही अडचण असेल तर मंत्रिमंडळात असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना समोर उभा राहून बोलावं, ऐकत नसले तर टेबलावर उभं राहून बोलावं किंवा टेबलावर झोपून बोलावं देवेंद्र फडणवीसांच्या समोर की असं तुम्ही मराठ्यांचं नुकसान आमचं ओबीसीचं नुकसान केले। पण मराठवाड्यात जाऊन सभा घेऊ नका। तुम्हाला त्याहीपेक्षा जर पुढे नेता बनायचं असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि आझाद मैदानावर तुम्ही तिथं उपोषणाला बसा किंवा तसं जर काय अडचण असेल तिकडे लोक येणार नाहीत असं वाटत असेल तर येवल्यात सभा घ्या आणि मराठा समाजाचा द्वेष बाळगा। भुजबळ साहेब 23 मार्च 1994 ह्या मराठ्यांचा हिस्सा तुमच्याकडे अनधिकृत पद्धतीने आलेला आहे। मराठ्यांना ओबीसी मधला आमचा टक्का परत मिळवायचा आहे आणि तो आम्ही मिळवणार आहे आणि आमच्या सोबत दलित बांधव असतील, धनगर समाज बांधव असतील, बंजारा समाज बांधव असतील, हे सगळे छोट्या मोठ्या जातीचे सगळे बांधव आमच्या सोबत आहेत। तुम्ही नरेटिव्ह सेट करू नका। तुम्ही आपलं उत्तराच्या आयुष्याच्या उत्तर काळात आलेला आहे, फार बदनामी करून घेऊ नका। लोकांनी ओबीसीने तुम्हाला पुन्हा एकदा वाळीत टाकले असं दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका। तुम्ही सन्मानजनक निवृत्ती घ्या अशी एक मराठा समाजाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला माझी विनंती असणार आहे। आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते।